मिक्सरचं भांड बी आजच बिघडायचं होतं. आता ह्यो मटणाचा मसाला सगळा पाट्यावरच वाटावा लागतोय. मग त्याला काय होतंय? आमच्या याला काय मिक्सर होतं वय ग? हा, तुला ना माझ्या सासूसारखी सासू पाहिजे ते बघ. माझ्या सासूच्या हाताखाली कसं काम केलं असतंस ग? खरं सांगू का पुष्पे, तुलाही नशिबान आहेस. तुझ्या नशिबानं तुला मस्त चांगली सासू मिळाली. होय होय, चांगली सासू मिळाली आहे मला. नेमकं सुमीच्या घरी आज कुरड्या करायला जायचंय आणि ह्यानी मटणाचा घाट घातलाय. अगं आता मटण करायचा कसला एवढा त्रास? तरच माझी घरचं असतं तर ठीक होतं की. घरचं बघते ते काही कमी आहे वय? तेव्हा अजून 4 मित्र गोळा केलेत. 4 नाही 2च. अगं बाहेर हॉटेलात जाऊन ते पार्टी का फिरती करण्यापेक्षा बरं आहे की घरच्या घरी. बरं आहे. तो मटणाचा मसाला वाटण्यातच समजा येळ चाललाय. एवढ्यात माझी किती कामं झाली असती. कुरड्या झाल्या असत्या, नुसता डोक्याला ताप. लई बडबड करू नकोस हं. ते काय फार लोकाच आहे का ग? हे घर जसं समाधानाचं आहे तसंच आज्याच्या आईचं बी आहे ना. आणि हे घर अजून माझ्याच नावावर आहे. तू काय बारशीवरून आणलं नाहीस? हाय का आता? मी आता घरावरनं काय बोलले का? तू बोलशील म्हणून आधीच सांगितलंय मी. जीजी, तुम्ही बोलताना जरा विचार करीत जावा. कुठचा इशे कुठून येत आहे? या घरात बोलायचंच अवघड झालंय. नुसतं तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. तर तुला डांबून ठेवली नाही का मी? छळ करतो नाही का मी तुझा? तसं म्हणलं का मी? तू कसं काय म्हणतेस ते चांगलंच ठावाय मला. त्या पोराचा कागद का काय तो बी हरवला. समाधानाला पैसे पण देऊन दिले नाहीस. आता ते पोरग त्याचं ते भरती होत आहे तर तुझ्या काय पोटात दुखायला लागलं होय ग? आता माझ्या कशाला पोटात दुखतंय? आणि हे बघा, ते सर्टिफिकेट का काय ना अजिंक्यनी माझ्याकडे दिलं नव्हतं. उगाच परत परत त्याच्यावरनं सगळेजण मलाच बोलतात. एवढं वाटत होतं तर स्वतः जवळ ठेवायला काय झालं? झालं असेल तुझं काम करू ना, तर तू जा तुझ्या कामाला. मी बघते मटणाचं. जयडे, जाऊन येते मी. मटण नीट शिजवा. तर आम्हाला काय मटण शिजवायला येत नाही का? जयडे, त्या आजाला फोन करून सांग आणि म्हणावं निम्मार्धा मसाला झालाय, लवकर घरला ये मटण घेऊन. हो. आता सांग हे सगळं कशाला बाहेर काढलेस? अरे सगळं दुकान धुवून काढायला लागणार आहे आपल्याला. दुकान कशाला धुवायचं? अरे किती प्रश्न विचारतोस जी तू काका? बरं मला सांगशील का हे सगळं काय आहे? त्या आजानं आपलं दुकान खराब केलंय. अजय ना त्यानं काय केलं? तो आजा मटणाची पिशवी घेऊन आलता आणि त्याने ती पिशवी आपल्या काउंटरवर ठेवली. बर, आणि तेवढ्यासाठी तू अख्खं दुकान धुवायला काढलं? मग त्याला माहितीये ना की आपल्या घरी वर्षात चालत नाही, तरी बी तो घेऊन आलता ते. नसेल राहिलं लक्षात त्याच्या. अरे तू त्याची साईड का घेतोयस? तू माझा काका आहेस का त्याचा? नाही काका तुझाच आहे. का रे? अरे दुकानातलं सामान का बाहेर काढले? दुकान बंद करायचं ठरलं काय आमचं? पण का म्हणून बंद करायचं दुकान? तू सारखं दुकान सोडून लग्नाला जातोस ना म्हणून. मी काय बळण जातोय लग्नाला? मी एवढ्या कष्टानं दुकान उभं केलं, धंदा सेट केलाय, आणि तुम्ही दुकान बंद करायचं म्हणताय वे? हो. नाही तर काय? बर, तुम्ही म्हणताय तर आता मी काय बोलू? पण हे सामानच काय करायचं? देऊन टाकू कुणाला तरी. बर, पण जित्या एक काम कर, तेवढी चिक्कीची बरणी ठेव. कशाला? मला लय आवडते चिक्की. हसायला काय झालं? आम्ही नाही करत बंद दुकान. मग अरे काय ते दुकान धुवायला काढले. धुवायला का म्हणून? अरे तो आजा आहे की नाही? कोण? आपला आजा होय? आप्पा आपला आजा आहे का कोण? नाही. हा, तो बुट्याचा भाचा नाही का आजा? तो आला होता दुकानात, त्यानं मटणाची पिशवी काउंटरवर ठेवली आपल्या, म्हणून हिनं अख्खं दुकान धुवायला काढलं. अगं मटणाची पिशवी फक्त काउंटरवर ठेवली ना, आणि मटण काढून काउंटरवर नव्हतं ठेवलं त्यानं. पिशवीतच होतं ना ती. हिला सांग. असलं तरी काय झालं? आपल्या घरी वाशाट चालतं का? नाही. चालतं का वाशाट? नाही. मग आपल्या घरी मटण बी नको आणि त्याचा वास बी नको. एक काम कर, पिण्याची बाटली घेऊन ये
आपण दुकान चांगलं साफ करून टाकू. हा लागा कामाला. जितू काका थांब, गोट्यात जा आणि गोमतार घेऊन ये. म्हणजे गोमतार शिपडू आणि सगळं दुकान पवित्र करून टाकू. बरं बाया सगळं तुझ्या मनासारखं करू मग तर झालं. ए आप्पा चल लाग कामाला. आजा तू परत येच दुकानात, मग दाखवते तुला. हा वा जीजी, काय वास सुटलाय, एक नंबर. आवडलं ना? मग काय खार निस्ता वाज घेत बसू नगस. तुम्हाला काय झालं रे पोरानो? विक्या, अरे ह्या दोघांनी का तोंड पडलेत? जीजी त्यांची तोंडच तशी आहेत, तुम्ही नका लक्ष देऊ. मामी कुठे आहेत? ती वय ती गेल्या सुमीकडं. होय. पोरानो दाबून खाव बर का. चाप पडू का? नाही नको, घे तुम्ही लागले की. अरे घेतो म्हणताय आणि लावून लावून खाताय. काय रे करायचं पोरानो? एवढंच खाऊन तुम्ही कसं जाणार आर्मीत? जीजी तुम्ही नका काळजी करू, मी होत असतोय भरती. आता तुमच्या आजचं खाल्लेलं मटण कामाला येणार. होऊ दे बाबा, तुझ्या मनासारखंच होऊ दे. आणि ह्या दोघांचं काय? यांचं पण होईल की कावा तरी. अजिंक्य जे बाकी आजा, अरे जेवा की. हा राहुले आवर पटपट. अरे जरा दमानं खा की. एवढी का घाई झाली आ? काय नाही, अरे बघ हळू जेवा की. काय रे राहुल्या? एक काम आहे, तिकडे जायचं आहे. अरे मग नीट जेवून जावा की. आता जीव देते का आम्हाला? जीजी जीवते त्यांना कसं जेवायचे तसं. तुम्ही पण बसा की जेवायला. नाही नको, मी समाधाने बरोबर बसते. अरे हळू जेव, पाणी पे, पी पाणी पी. आजा एवढी काय घाई लावली रे पोरच्या माग? नीट जेवून पण दिनास. आणि मला एक फोन करायचा आहे तर. अरे मग करशील की. तू काय कुठं पळून जातोय होय? आज्या पळून तर गेला नसेल ना तू? कभी काही पडपड नको. फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामात बिमत असेल.